ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट तर्फे पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मंडळाच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत 11,764 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. शिबिरात 25 रुग्णालयातील 375 डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी भाग घेत वारकऱ्यांना आरोग्यविषयक तपासणी, ट्रीटमेंट, औषधे आणि इतर सेवा दिल्या. सरकार योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा आपला शब्द पूर्ण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिली आहे. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नसून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. ते काल योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. वारकरी संप्रदायाचा भगवा पताका आसमंती उंचावत विठुरायाच्या भेटीसाठी कित्येक मैल चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुण्यात विविध कार्यक्रम होत आहेत. ऐतिहासिक लाल महालात 8 कीर्तनकारांनी सलग 12 तास अखंड नारदीय कीर्तनमाला केली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं ऐतिहासिक लाल महालाचा परिसर दुमदुमून गेलाय. या कीर्तनमालेला वारकरी भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांना 0% व्याजदरानं तब्बल 1 लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय मुंबई बँकेने घेतला आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे. बँकेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर हा निर्णय घेतला असून त्याचा मोठा लाभ सत्ताधारी महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगर परिषदेचा पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला असून आलेल्या लाखो भाविकांची तहान भागवण्यासाठी दररोज सुमारे 4 कोटी लिटर स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पंढरपूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांत समाधानकारक पाऊस झाला असून सध्याही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील 5 धरणांतून खालच्या भागात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. या विसर्गामुळे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पात नांदूर मध्यमेश्वर मार्गे सुमारे 14,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह या धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. स्वरनिनाद संस्थेच्या वतीनं पुण्यात 2 दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सव पार पडलाय. युवा पिढीतील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव असून या महोत्सवाला गायक राहुल देशपांडे आणि अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थित राहून युवा कलाकारांना प्रोत्साहन दिले. शास्त्रीय संगीत, नृत्य आणि गायनाने सजलेल्या गंगाधर स्वरोत्सव युवरंगमध्ये युवा कलाकारांच्या बहरदार सादरीकरणानं रसिकांना मंत्रमुग्ध केले. एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीमवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन काल सर्वत्र उत्साहात पार पडलाय. विविध बॉलिवूड स्टार्सनीही मोठ्या उत्साहात योग साधना केल्याचं पाहायला मिळाले. अनुपम खेर, हिना खान, शिल्पा शेट्टी, मलाइका अरोरा, रकुल प्रीत आणि अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर योगा करतानाचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत लोकांना योगा करण्यासाठी प्रेरित केले. या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया. अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.